आज होतं रक्षाबंधन, तर रक्षाबंधनची छान अशी तयारी केली. सगळी घरातली कामं फटाफट आवरली. मम्मीकडे जायचं होतं, सगळे तिकडेच आले होते, ताई वगैरे, भाऊ वगैरे माझे सगळे. छान तयारी वगैरे केली, तिकडे गेली, स्वीट वगैरे घेतले. नंतर गेल्यावर ताईने थोडी हातावर मेहंदी काढली. सगळे आल्यावर खूप मजा येते. आणि बघा, पप्पांकडून मागून ताईला ओवाळणी देणार आज मला विचारत होता की तुला काय गिफ्ट आणू, काय पाहिजे. मी बोलली मला काय नको. तो कसा पॉकेट भरतो आमच्या सगळ्यांसाठी स्वतःच्या मेहनतीचे. खूप छान वाटतंय. पण ते पण दिवस खूप छान होते लहानपणीचे. तो माझा मावशीचा मुलगा होता. आता इथे सगळ्यांची रक्षाबंधन चालू झाली एक एक करून. छान असं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आम्ही. पप्पांना पण औक्षण करून घेतलं. नंतर घरी गेली, छान फ्रेश वगैरे झाले. नंतर निघालो, कारण की आज आम्हाला बाहेर जायचं होतं. आमची तिकीट होती, नागपूरला जायचं होतं. तर निघालो. तिथं साईनाची मस्ती बघा. तिला सारखं रेल्वे स्टेशनवर पळायचं होतं. भीती वाटते ट्रेन वगैरे अचानक आहे. पप्पांना खूप सतवलं तिने. पप्पा तिच्या मागे नुसते पळतच होते. आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. म्हणजे थोडी व्हिडिओ वगैरे काढूया. इथे दोघांची मस्ती चालू होती. ही ताईची मुलं आहेत दोघं ते. नंतर ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसलो. तर नुसती आमची मस्ती ट्रेनमध्ये पण चालूच होती. खूप एन्जॉय करतो आम्ही सगळे एकत्र आले की. बघा, आणि साईदण्याचं बघा काय चाललं आजीसोबत. आजी आणि ती पूर्ण वरती जाऊन बसली सीटवर. नंतर जेवणाची वगैरे ऑर्डर दिली. छान जेवण आलं. नंतर जेवलो वगैरे आणि सकाळी जाऊन पोचलो नागपूरला. आणि कशासाठी आलो आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेन.